मी काम करणारा कार्यकर्ता असून कसब्यातील जुन्या वाड्यांसंदर्भात मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी पत्रव्यवहार केला असल्याची माहिती देत हेमंत रासने यांनी रवींद्र धंगेकर यांच्या टीकेला उत्तर दिलंय। रवींद्रनाथ धंगेकरांना दुपारी टिळकवाड्याच्या फ्लेक्स संदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणले की तुम्हाला कोणीच तिथं उभं करणार नाही, सचिव पण उभे करणार नाही। तर मग याबद्दल आपलं काय मत आहे? आज या ठिकाणी कुणीही लोकप्रतिनिधी असेल, मी गेली 20 वर्ष सार्वजनिक जीवनात काम करत असताना मी एक काम करण्याची एक पद्धत ठेवलेली आहे। त्या पद्धतीने मी काम करत असतो। गेले 8 महिने ज्यावेळेस मला पक्षाने संधी दिली त्यावेळेस मी विधानसभेची निवडणूक लढलो। मला मतदारांनी दिलेला कौल मी विनम्रपणे स्वीकारला। 62,500 मतदारांनी माझ्यावर आणि माझ्या पक्षावर इथं विश्वास ठेवला। त्यावेळेच्या निवडणुकीच्या वेळची पार्श्वभूमी वेगळी होती। निवडणुकीत जय पराजय त्या त्या स्थितीत परिस्थितीत ठरत असतात, परंतु मी एक काम करणारा कार्यकर्ता आहे। मी सातत्याने काम करत राहिलो। ह्या संदर्भात जो वाड्याच्या संदर्भातला विषय आहे त्या ठिकाणी मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी माझं निवेदन दिलं। त्या निवेदनात इथल्या कसब्यातली परिस्थिती दाखवली आणि त्याच्यावर त्यांनी मारलेला शेरा त्यांनी जो मारलेला शेरा आहे तो आयुक्तांकडे आला। आयुक्तांनी त्याच्यावर बैठक घेतली आणि हा निर्णय घेण्याचा अधिकार आयुक्तांना होता। आयुक्तांनी त्या फडणवीस साहेबांच्या आलेल्या उत्तरावर बैठक घेतली। त्या बैठक घेतल्यानंतर 18 मीटरपर्यंतची सवलत दिली गेली। ती सवलत ही अपुरी असल्याचं निदर्शनास आणल्यानंतर मी आयुक्तांशी पत्रव्यवहार केला। त्या पत्रव्यवहारानंतर मी सातत्याने त्यांच्याशी बोलत गेलो आणि त्या बोलल्यानंतर आता त्यानंतर आयुक्तांनी तो निर्णय घेतला। त्या निर्णयात मी सातत्याने या भागाचा एक लोकप्रतिनिधी, या भागाचा एक पक्षाचा कार्यकर्ता, या नागरिकांविषयी माझी असणारी आत्मीयता ह्यानुसार मी ते काम करत राहिलो। त्या कामाला यश आलं आणि जो यश आलं त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत। काहीतरी बोलून कुठेतरी बोलून त्या संदर्भात आपलं ज्ञान किती ह्याची माहिती नसताना सुद्धा सातत्याने बोलणं आणि कोण कोणाला उभं करतं आणि कोण कोणाला उभं करत नाही हा त्या त्या स्थितीनुसार भागी। म्हणजे याचा अर्थ आज जर समजा मी सामान्य नागरिक आहे तर मला ह्या लोकशाही प्रक्रियेमध्ये कोणाकडे जाण्याचा अधिकारच नाही का? माझ्याबरोबरच माझ्या समस्त नागरिकांकरता भांडण्याचा मला अधिकार नाही का? तो अधिकार मला आहे, तो लोकशाहीने दिलेला आहे। आणि कुणाविषयी आपण बोलताना आज मी कधीच समोरचा माणूस ज्यावेळेस तो आपल्या विरोधात लढलेला होता त्याच्याविषयी बोलताना किंवा कोणाविषयी बोलताना एक तारतम्य बाळगून बोलावं। आज मी साही प्रभागात काम करतो। जसं माझ्या प्रभागात खड्डे आहेत तसं ज्या ज्या ठिकाणी हे नगरसेवक म्हणून काम करत होते तिथं काही सोन्याचे रस्ते झालेले नाहीये। त्या ठिकाणी खड्डे आहेत, ड्रेनेजच्या लाईन तुंबलेल्या आहेत, पाण्याचे बोंब आहे। ह्या प्रश्न मी सातत्याने गेले 8 महिने त्या ठिकाणी कसबा गणपतीच्या दारात बसतो। त्या ठिकाणी माझ्याकडे प्रत्येक विषयाचा पुरावा आहे की कुठल्या कुठल्या ठिकाणी कशा कशा पद्धतीच्या तक्रारी आहेत आणि त्या तक्रारी मी कशा काय सोडवतो आहे हे आपण बघितलेलं आहे। आणि राहिला विषय स्टँडिंग कमिटीचा, हा विषयाचा कधीतरी खुलासा केला पाहिजे होता। मी ज्यावेळेस स्टँडिंग कमिटीचा चेअरमन होतो त्यावेळेस 2 वर्ष कोविडची साथ होती आणि त्या काळामध्ये ह्या राज्यामध्ये महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार होतं आणि त्यांनी सर्व विकास कामांवर निर्बंध आणला होता। हा विषय आतापर्यंत कधीच चर्चेला आला नाही। मी 27 महिने या महापालिकेचा चेअरमन होतो। त्या काळात कोविड करता 350 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च महापालिकेने स्वतःच्या तिजोरीतनं खर्च केले। त्यावेळेस मी चेअरमन असताना अभय योजना आणली। अख्ख्या देशातली एकमेव पुणे महापालिका होती त्यांनी 500 कोटी रुपयांनी उत्पन्न वाढवलं। त्यावेळेस कोविडवरच्या सगळ्या सर्वसामान्य नागरिकांना लस कुठनं उपलब्ध झाल्या? आज सर्वसामान्यांना सगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार महापालिकेच्या माध्यमातून कसे काय झाले? तो कालावधी माझा स्टँडिंग कमिटीचा होता।
त्या काळात विकास कामं करायला निर्बंध ह्या महाराष्ट्र विकास आघाडीनेच आणले होते. त्यामुळे मी स्टँडिंग कमिटीला काय दिवे लावले ते पुराव्यासहित आहेत. कुठल्या पद्धतीचं काम मी कशा पद्धतीने केलं ते समोर आहे, जनतेसमोर आहे. जनतेने एखाद्या वेळेस तुमच्या कामावर विश्वास दाखवला किंवा एखाद्या वेळेस आणि माझ्या 62,500 नागरिकांनी मला माझ्यावर विश्वास दाखवला, माझ्या पक्षावर विश्वास दाखवला. मी सर्व मतदारसंघाच्या नागरिकांना बांधील आहे. मी सातत्याने काम करतोय. मी सकाळी 8 वाजल्यापासून रस्त्यावर बसून नागरिकांचे प्रश्न सोडवतो आहे. मला जे जे शक्य आहे ते मी करतो आहे. मी आयुक्तांना भेटतोय, मी सर्व महापालिकेतील अधिकाऱ्यांना भेटतो, मी आमच्या पक्षाच्या नेत्यांना भेटतो. त्यांच्या माध्यमातून मी या जनतेचे स्थानिक स्वराज्य संस्था असतील, राज्य शासन असतील त्या पद्धतीचे प्रश्न मी सोडवतो आहे. अजून एक प्रश्न मी आज सोडवलेला आहे, तो उद्या लक्षात येईल आणि त्यावेळेस कळेल की कोण प्रश्न सोडवतंय आणि कोण कशा पद्धतीने प्रश्न सोडवतंय आणि कोणाला किती प्रश्न कळतायत आणि काय त्या प्रश्नामागे आपण काम करतोय हे सगळ्या जनतेला लवकरच कळेल.